on these streets. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आवरलेलं आहे माझं. बॅग भरतोय मी सध्या चार्जर वगैरे, कारण रात्री भरपूर वेळ माझं काम चालू होतं. त्याच्यामुळं लॅपटॉप, चार्जर, चष्मा वगैरे सर्व इथंच पडलेलं होतं. तो आता हे आवरतो आणि खाली नाश्ता करायला जातो. आज उशीर झालेला आहे. काल पण माझा डे लवकरच चालू झाला होता. जवळपास पहाटे 4 वाजेपासून मी धावपळ चालू होती माझी आणि जवळपास 11 वाजेपर्यंत काम चालू होतं रात्री. तर असा होता कालचा डे. आणि आजचा डे 7-7:30ला उठलो मी, आंघोळ वगैरे केली. आता आवरलं, 8 वाजून गेलेले. आता खाली जातो. आता पहिलं बॅग भरतो, शूज घालतो आणि खाली जातो. नाश्ता बघतो काय, कारण भूक पण लागलेली. काल रात्री मी काही इतकं काल माझं जेवण असं काही इतकं विशेष झालं नाही, म्हणून नाश्ता वगैरे करतो आणि मग ऑफिसला जातो. तर आलो मी खाली नाश्त्याला. आज नाश्त्याला होता इडली होती. 3 इडली घेतल्या मी, कारण भूक बऱ्यापैकी लागलेली आहे. लागली तर परत नंतर घेईल एखादी. समोर 2 डबे ठेवलेले होते. पहिल्या डब्यामध्ये सांबार होतं, जे की मी खात नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि नंतर चटणी होती. इथली चटणी भरपूर भारी असते. तर मला चटणी आवडती. पुरेपूर साऊथ इंडियन स्टाईलची चटणी असती आणि एकदम भारी असती. कन्सिस्टन्सी पण एकदम भारी असते तिची. एकदम पातळ पण असते किंवा एकदम घट्ट पण नसते. शेंगदाणे असते, खोबरं असतं, मोहरीची चांगली फोडणी दिलेली असती, मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची. तर हे घेऊन मी गेलो टेबलवर आता बसून व्यवस्थित नाश्ता करतो मी. इडली हाही माझा आवडताच नाश्ता आहे बरं का. शक्यतो मी बाहेर जरी गेलो ना कुठे, इडलीच खातो. नाश्ता वगैरे केला आणि आता मी चाललो ऑफिसला. तर ऑफिसला जाता आहे ना, मला हे समोर लोक दिसले होते. ह्या एरियामध्ये ना भरपूर असे लोक येतात जे काही मागत असतात. मी मागे नंदी बैल दाखवला तुम्हाला. तोही इरिटेट करता लोकांना लिटरली. जर कोणाची द्यायची इच्छा आहे तर देतील ते, पण कोणाची नाही आहे तर त्यांना बळजबरी मागू नये, मला असं वाटतं. तर असं ह्या एरियामध्ये खूप दिसतं. भरपूर लोक असतात. आता ही मागे जी लेडीज दिसली होती ना, ती पण आहे ना घरामध्ये जात होती किंवा PGमध्ये जाऊन पैसे वगैरे मागत होते त्यांची लहान मुलं, जे की मला नाही आवडत. ऑफिसच्या बाहेर चक्कर मारत होतो मी आणि ना, मी तुम्हाला मागे सोनचाफ्याचे झाडं दाखवले होते. सोनचाफ्याचे झाडं बघा कसे सुकलेले उन्हामुळं. पानं बघा कसे झालेले, याचे एकदम सुकून गेलेले. आणि ऊन पण इतकं पडलेलं आहे ना असं एकदम. आणि ह्या काचामुळे ना जास्तच ऊन लागतं बरं का. गरम होतो एकदम. ही हरळ एकदम हिरवी बरं का. हे गवत जे आहे लॉनमधलं एकदम हिरवी आहे. पाणी मारलेलं आहे याच्यावर. मला हे डुप्लिकेट वाटत होतं म्हणून मी बघितलं होतं हे. आणि मग मी आता आलो जेवायला. आज मी थाळी घेतली होती जेवायला. वाटाण्याची भाजी, वरण, बटाटा आणि पालकाची मिक्स भाजी, गाजर होते सलाडमध्ये, वरण होतं, चपाती होती. आणि मग नंतर मी थोडं सर्व खाऊन बघितलं बरं का. तर मला नंतर मीठ लागत होतं. बटाट्याची भाजी होती, तिला मीठ लागत होतं. मग मी गेलो आणि मीठ आणि लोणचं घेऊन आलो खाण्यासाठी. जेवण वगैरे झालं माझं, व्यवस्थित जेवण झालं होतं आज. आणि निघालो मी आता PGकडे. जाता आमचा जो ड्रायव्हर होता कालीपिलीचा, त्याने रॉंग साईडनी गाडी घेतली होती. कारण काय ना, आज आंबेडकर जयंती, त्याच्यामुळे पुढे जाऊन भरपूर मोठा ट्रॅफिक लागू शकते, ब्लॉक लागू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं, रॉंग साईडनी गाडी घेतली. पण त्यांनी पुढे जाऊन नोटीस केलं असं की ट्रॅफिकच नाही आहे. म्हणजे दोन्ही साईडनी ट्रॅफिक नव्हती की जनरली हिंजवडीमध्ये भरपूर ट्रॅफिक असते बरं का. जरी तुम्हाला गाड्या दिसत असल्या रस्त्यावर, पण याच्यापेक्षाही जास्त भरपूर असतात. आणि तुम्ही जी राईट साईड आहे, म्हणजे आम्ही ज्या साईडनी जाणार आहे त्या साईडला बघू शकता, तिथं काहीच गर्दी नाही आहे. आणि मग आता हा समोर आहे ना, विप्रो सर्कलला थांबलोत आम्ही. आणि हे बघा, हे सर्व मुलं आहे ना सावलीत उभे होते. जे मेट्रोचा पोल आहे त्याची जी सावली आहे त्याच्यामध्ये सर्वजण उभा होते. तर मला हे याच्यामुळेच मी शूट काढलं होतं, कारण इतकंच दाखवायचं होतं की ऊन किती खतरनाक पडलेलं आहे. संध्याकाळचा वेळ झालेला आहे तरी पण भरपूर ऊन आहे अजून. आणि खतरनाक उष्णता आहे बाहेर. ऊन जरी कमी असलं तरी उष्णता भरपूर आहे. आणि काय झालं ना, आज कंपनीमध्ये आज इंटरनेट पण चांगलं चालत नव्हतं.
तर त्याच्यामुळं तुम्ही जे काम करता त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि ते काम भरपूर स्लो होतं. म्हणून मी माझे 6 तास कंप्लीट झाल्यानंतर लगेच निघालो होतो. मला PGवर जाऊन परत कामच करायचं आहे आणि त्याच्याचसाठी मी लवकर निघालो होतो, कारण माझं आज कामच झालेलं नव्हतं जास्त बिकॉज ऑफ इंटरनेट स्पीड. नमस्कार मित्रांनो. तर रात्रीचे जवळपास 9:30-10 झालेले. अजून माझं काही जेवण झालेलं नाही आहे. ऑफिसमधून आलो होतो मी 6-1 वाजता चाललो होतो. तेव्हापासून कामावर बसलो होतो. कामानंतर आता कॉल वगैरे मी झाले माझे सर्व कॉल. आता मी खाली जातो जेवणासाठी. बघतो इतकी जेवायची इच्छा नाही आहे, भूक भरपूर आहे पण जेवायची इच्छा नाही आहे. बघतो आता. आणि आज आंबेडकर जयंती, त्याच्यामुळं हिंजवडी चौकात पण जाऊन बघतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पण जाऊन बघतो काय आहे तिथं, तुम्हाला पण दाखवतो. चला. थोडा थकलेलो आहे कारण भरपूर वेळ काम केलेलं आहे. सकाळी 9 वाजताच मी ऑफिसमध्ये गेलो होतो आणि आता जवळपास 10 वाजलेले. जवळपास 12-13 तासाचं हे झालेलं आहे शेड्यूल. काहीच पर्याय नसतो. असं असतं IT मध्ये, भरपूर वेळ तुम्हाला काम करावं लागतं. असं नाही की 7 तास करा, 6 तास करा, भरपूर वेळ काम असतं. असंच असतं आयुष्य, असंच असतं हे IT क्षेत्र. चला. मागे तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन दाखवलं होतं बघ. आता इथं भिंती वगैरे उभं राहिलेलं आहे. हे मटेरियल पडलेलं आहे, वाळू, खडी, विटा वगैरे. मी खाली गेलो होतो पण तिथं जेवायला काही व्यवस्थित नाही वाटलं मला. आता मी बाहेर जातो, काहीतरी खातो. माझी जेवायची इच्छा नव्हती पण जेवतोय, जेवावं लागणार आहे कारण सहन होत नाही आता खूप. नाही तर मी नसतो जेवलो शक्यतो. मला जर असं माहीत असतं ना जास्त वेळ होणार आहे तर मी ना 6 वाजता काहीतरी खाऊन आलो असतो जेव्हा रूमवर आलो होतो तेव्हा. असं आहे. आता बघतो इथं काहीतरी खातो. आलो मी समोर एका ठिकाणी. मला फूड कोर्ट दिसलं होतं आणि त्या फूड कोर्टमध्ये एक शॉप होता. तिथे ना एकदम मुलं जेवत होते आणि विशेषतः त्यांना आहे ना एक मावशी गरम चपात्या वाढत होती. म्हणून मी तिथंच डिसाईड केलं की मला इथंच जेवायचं आहे. एकदम साधं सिंपल जेवण होतं. भेंडीची भाजी, पत्ताकोबी होता, वरण भात होतं आणि गरम चपात्या होत्या. ठेसाही दिला होता त्यांनी. आणि जेवण करून मी चाललो होतो आता छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे हिंजवडी चौककडे. जाता रस्त्यामध्ये हे मार्केट किंवा मंडई टाईप आहे. फ्रूट वगैरे भेटता इथं. बऱ्यापैकी वर्दळ असते या साईडला. आणि आता मी जाणार आहे हिंजवडी चौकामध्ये. रिक्षाला वगैरे झेंडे वगैरे दिसत होते आणि कसं होतं ना ते चौकामध्येच होतं जवळपास. तर त्याच्यामुळं रस्त्यावर पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला होता. आंबेडकर जयंतीचा आहे ना विशेषतः स्त्रियामध्ये भरपूर उत्साह असतो बरं का. व्यवस्थित पांढऱ्या कलरच्या साड्या वगैरे घालून आलेला भरपूर महिला वर्ग दिसत होता तिथे. मुलीही होत्या आणि भरपूर गर्दी होती ओव्हरऑल. लांबूनच लाईट वगैरे दिसत होते, हे फोकसचे लाईट. आणि DJचाही भरपूर जोरात आवाज चालू होता. शक्यतो मला DJ वगैरे आवडत नाही, मी अशा गोष्टीपासून दूरच राहतो. मागे मी शिवजयंतीचाही व्लॉग बनवला होता, तेव्हाही मी DJ जवळ गेलो नव्हतो. मला अनइझी होतं जवळपास DJ जवळ गेल्यावर. खूप लाऊड बेस असतो आणि आवाज पण खूप मोठा असतो त्याच्यामुळं. आणि ही समोर अशी मिरवणूक चालू होती. बाबासाहेब आंबेडकरांचा खुर्चीत बसलेला एक पुतळा होता आणि तो ट्रॅक्टरवर होता. शक्य तिथं गावच आहे हिंजवडी गाव, तर त्याच्यामुळे ट्रॅक्टर वगैरे इथं अवेलेबल असतात. आणि त्याच्याच समोर हे असे माणसं भरपूर नाचत होते. लेडीज आणि जेंट्स दोन्हीही होते. नाचायचं काम चालू होतं मस्तपैकी. भरपूर लोकांचं फोटोशूटही चालू होतं. तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी जयंती वगैरे बघून आलो आणि 11 वाजले होते. PGमध्ये जेवण चालू होतं बरं का. मी पहिल्यांदाच 11 वाजता आलेलो आहे. शक्यतो मी 11 वाजता झोपलेलो असतो. 11 वाजले रूममध्ये येऊन. मी जस्ट आलो रूममध्ये, पाणी वगैरे घेऊन आलो. आशा आहे हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.